नमस्कार. झुंबीज किचन मध्ये आज मी आपणाला फळं आणि भाज्यांचे रायते दाखवणार आहे. आता मी हे एक वांग घेतलं आहे. ते पाव किलो होतं. ते भाजून त्याची सालं काढून हा गर काढलेला आहे. तो मी प्रथम या भांड्यात काढून घेते. तो जरा असा मिक्स करून घ्या. आता ह्याच्यात अर्धा चमचा साखर घालते. थोडं अर्धा चमचा मीठ घालते आणि हिरवी मिरची, जिरं आणि मीठ एकत्र कुटून घेतलेलं आहे. ते पण याच्यात घालून घेऊया. जवळजवळ पाऊण वाटी नारळाचं जाड दूध काढून घेतलेलं आहे. ते मी वांग्यामध्ये घालून घेत आहे. आता फोडणीसाठी पॅन तापत ठेवलेला आहे. आता आपण प्रथम जिरं घालून घेऊया. याच्यात हिंग घालूया. हळद घालून घेऊया अर्धा चमचा. कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. आता हे आपण वांग्यावरची ओतू. आता हे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. त्याला जरा थोडी कोथिंबीर घालूया. तर मी डाळिंबाचं आणि केळ्याचं रायतं दाखवते आहे. प्रथम आपण केळ्याचे गोल गोल काप करून घेऊया. 2 केळी घ्यायची. केळ्याचे काप आता तयार झालेले आहे. आणि आता हे ओलं खोबरं अर्धा वाटी मी ह्याच्यात घालून घेते. हे जरा वेगळ्या पद्धतीचं रायतं आहे. आता त्याच्यात आपण थोडे डाळिंबाचे दाणे घालून घेऊ. थोडे गार्निशिंगला ठेवू. आता अर्धा चमचा मीठ घालते आहे. आता अर्धा चमचा मीठ घातलंय. आता अर्धा चमचा मी साखर घालून घेते. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यातच मी आता दही घालून घेते. ह्याच्यात 1 वाटी मी दही घालून घेतलं आहे. दह्याला थोडं मीठ घातलेलं आहे आणि साखर पण घातलेली आहे थोडी. आता हे आपलं एक वेगळ्या पद्धतीचं रायतं तयार झालेलं आहे. आता मी हे घोसावळ्याचं रायतं करत आहे. ही मी कापून घेतलेली आहे. ही अशी असतात घोसाळी. कोण कोण ह्याची भाजी बनवतो, कोण भजी पण बनवतात. आता ही आपण अशी सोलून घेऊ. त्याचे तुकडे करून घेऊ.
आता मी पॅन गरम करून घेतला आहे आणि तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण घोसाळ्याचं रायतं करूया. याच्यात प्रथम जिरं घालून घेते. जिरं चांगलं तडतडते आहे. आता त्याच्यात मिरच्या घालते. 2 मिरच्या घालून घेतलेल्या आहे. हिंग घालून घेऊया अर्धा चमचा. ही घोसाळी घालत आहे. परतून घेते. आता शिजण्यासाठी मी थोडं मीठ घालते. अर्धा चमच्याच्या पेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे आणि त्याच्यात पाणी घालून घेते म्हणजे चांगले शिजतील. आता ही घोसाळ्याची भाजी तयार झाली आहे. ती मी काढून घेते. ती शिजून खूप लहान कमी होते शिजल्यावर. आता याच्यात आपण 1 चमचा मेथकूट, बाहेर बाजारातही मिळतो आणि लोक काही घरी पण करतात, तो घालून घ्यावा. थोडी कोथिंबीर घालून घ्यावी. आणि हे मी दही 1 वाटी घालते, ते यात घालून घ्या. असं हे आपलं घोसाळ्याचं भरीत तयार झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण याच्यावर थोडी गार्निशिंग करता कोथिंबीर घालून घेऊ. आणि चव पण छान लागते कोथिंबीर आणि दिसायला पण छान दिसते. थोडेसे डाळिंबाचे दाणे पण घालून घेते. आणि या वांग्याच्या भरितामध्ये थोडस आंबट काहीतरी घालावं. आमचूर पावडर किंवा लिंबू पिळावा आणि सगळे एकत्र करून घ्यावे. हे नारळाच्या दुधातलं आहे आणि हे दोन्ही दह्यामधलं आहे. मला जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, लाईक सुद्धा करा, म्हणजे माझ्या पुढे सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. आता मी ह्याच्यावरती पण जरा कोथिंबीर घालून घेते आणि ह्याच्यावरती पण थोडी गार्निशिंगला कोथिंबीर घालते.